इम्पॅक्ट जो ट्राय खेळला होता. टॉस नुकताच पार पडला. टॉस जिंकला वीर मराठा वॉरियर्स सातारा तालुका या टीमने. अगदी महाराजा 11 भोर या टीमला इन्व्हाइट करण्यात आल्या बॅटिंगसाठी. पश्चिम महाराष्ट्र अर्थात एका बाजूला तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने क्रिकेट बहरत आहे किंवा सफल सुखदायी आनंद देत आहे. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संघ पाहायला मिळतो तर एका बाजूला सातारा जिल्ह्यातील सातारा ग्रामीणचा संघ आपण पाहत आहोत. जास्तीचे खेळाडू हे उर्मोडीत मधले पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळालेत. यावेळेस हा बॉल नो लुक स्ट्रोक केला. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सकाळपासून पावसाने दडी मारली होती. आता मात्र पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस केवळ आलेला नाही आहे तर अक्षरशः झोडपून काढलाय. कारण प्रेक्षक वर्ग पाहना मैदानाच्या चहूबाजूला होते त्यांनी मात्र आसरा घेतला व्यासपीठाचा. मैदानाच्या आतमध्ये धावपलकावरती धावा सध्या घडीला पाहायला मिळतात. एकंदरीत 2 धावा धावपलकावरती आहेत. सूरज ऑन स्ट्राइक. यावेळेस बॉल समोर खेळला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील त्या 6. हा येतो आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. सूरजच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. चला पाऊस गेलाय. प्रेक्षक वर्ग आपापली जागा पुन्हा घ्या. षटकार येत असताना पाहायला मिळाला. सूरज डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने चांगली बॅटिंग करतोय. चहूबाजूला फटकेबाजी. यावेळेला रायझिंग डिलिव्हरी. गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. नो बॉल आहे. नो बॉल. कारण या आधीचा वॉर्निंग देण्यात आली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा टाकण्यात आला. गोलंदाजी करत असताना आपण अमरला पाहतोय. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव. नो बॉल विल बी फ्री हिट. 9 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. फ्री हिटचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी इथे करण्यात येते. व्हाईट बॉल फ्री हिट कंटिन्यू. अर्थात ही बाब महत्वाची राहणार आहे की फ्री हिट कंटिन्यू राहील. पण नो बॉल आल्यानंतर फलंदाजाला सुवर्ण आणि एक चालून आलेली संधी राहते. आज चालून आलेली संधी असेल. सूरज स्ट्राइक एंड वरती आहे. फ्री हिटचा बॉल राहील. खोलातला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती परंतु धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्या त्या 2. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. गतवर्षी प्राप्त झालेला भूतपूर्व यश आणि तदनंतर दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत व BCC11 गोगवे यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. यावेळेचा बॉल फटका फासला. गोलंदाजच्या जिथे यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. अशी कॅचेस व्हायला हव्यात. पहा याआधी देखील प्रतापने एक चांगली कॅच टिपली होती. यष्टिरक्षण करत असताना जवळपास थर्डमॅनच्या जवळ तो गेला आणि तिथे त्याने कॅच टिपली होती. परंतु ही कॅच अगदी साधी आणि सोपी म्हणता येईल त्या मागील कॅचच्या तुलनेमध्ये. परंतु विरुद्ध दिशेने जात असताना कॅचेस टिपणं ही बाब देखील सोपी नाही. जीवदान मिळते बॅटरला. धावफलकावरती त्या 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण संघ पाहत आहोत सध्या घडीला महाराज 11 भोर ही टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. भोर तालुका खऱ्या अर्थानं अगदी एका नावाभोवती घोंगावत असताना पाहायला मिळाला. राजू दिवे गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसऱ्या षटक गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आकाशला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत.
आकाशचा पहिला बॉल टॉप ऑफ दी बाउंस एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळतात त्याच्यावर. हा येतोय सणसणीत चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल हाफ ट्रॅकर राहिला. टॉप ऑफ दी बाउन्स आले कव्हर पॉइंटला आणि कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार आलाय. बाब महत्वाची राहील. रन्स येत आहेत. धावा येऊ लागल्यात. सूरज यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. खेळपट्टी उलसर आहे. आता मात्र वेगाने बॉल ट्रॅव्हल होऊ लागले. अवांतर धाव. पंच अगदी टायटनिकच्या पूल मध्ये सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धाव. संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेला देखील अगदी आपण पाहतोय बाहेरच्या दिशेने गुडले स्पॉट वरून एक रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना चेंडू मात्र पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपण सध्या घडीला आकाश सामंतरायला पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगाने पाहायला मिळाला आहे. सातारा सिटी मधून येणाऱ्या या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. आकाश सामंतराय सातारा तालुक्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये तो उतरलेला पाहायला मिळतोय आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. खरं तर अनेक वेळेला आपण म्हणतो ना लेदर बॉल खेळणारे खेळाडू रबर क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतात. आजच्या दिवशी तनुष कोटियनला विक्रोलियन्स मध्ये खेळताना आपण विक्रोळीमध्ये पाहिलं होतं. खरं तर भारतीय टीमसाठी तो खेळतोय. इंडियन टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं पाहायला मिळालं. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जा असेल मग IPL असेल तनुष कोटियन रबर देखील खेळतो. यावेळेचा बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डेनिस लिलीच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं गरजेचं आहे हे जाणल्यानंतर सचिन तेंडुलकरने रबर बॉलनेच प्रॅक्टिस केली होती शॉर्ट विकेटमध्ये. हा बॉल देखील वेगाने थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज आकाश सामंतरायचा हा बॉल बाची थिकेज आउटसाइड एज घेते. थर्ड मांडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सातारा सिटीने भूषण गोळे देखील दिला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने. धावफलकावरती धाब्यात 20. बॉम्बे रेस्टॉरंटचा ओनर भूषण गोळे. खरं तर त्यालाही आपण पाहिलं आता सातारा सिटी मधून येत असताना तो पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येत असताना 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाब्यात 20. 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे ती आकाश सामंतरायने. टप्पा चांगला, वेग चांगला, दिशा त्याची चांगली पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये निसंशयपणे दुसरं षटक चांगलं राहिलं. 7 धावा आल्या. अगदी आपण पाहिलं तर वेगावरती स्वार होऊन आकाश सामंतरायने गोलंदाजी केली. तिसऱ्या षटक गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल. यावेळेचा बॉल डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळतोय. नरेंद्रला आपण पाहतोय. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक त्याचबरोबर कुसुंबी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये महत्त्वाचं योगदान असणारे क्रिकेट प्रेमी आदरणीय आमचे योगेश दादा चिकणे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादा आपलं मनापासून सरसे स्वागत आहे. आपण मॅचचा आनंद घ्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. थँक्यू. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आकाश सामंतराय चेंडूच्या खाली आलाय. इन अ सेफ हँड. फलंदाज धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद होत असताना आपण संजयला पाहतोय. सनी बाद होत असताना पाहायला मिळालाय. एक चांगला कॅच डीप मिड विकेटला इथे टिपण्यात आला. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक खर्चिक साबित राहिला होता. गोलंदाज आपण स्वतः पाहिला होता मरला. संघाचा कर्णधार महागडा राहिला. त्यानंतर आकाशने चांगली गोलंदाजी केली. नरेंद्र सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. अचूकता त्याच्याकडे आहे. टप्पा चांगला त्याने ठेवला. वेगावरती चांगली गोलंदाजी करण्यात येते. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या श्री शंकर दादा स्पोर्ट्स 32 शिरा टीम कॅप्टन मयूर पनाळकर
आणि त्याच वेळेला आरजू 11 महाबळेश्वर अक्षय मोरे टीम कॅप्टन टॉस सडिया. नेक्स्ट मॅच पुढचा चेंडू उसळी घेणारा इथे पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. खरं तर नेक्स्ट मॅच मध्ये निखिल जाधवला तुम्ही पाहणार आहात. मयूर पन्हाळकर एक स्टायलिश खेळाडू 32 शिराळमधून येत असताना त्यालाही आपण पाहतो, तोही पाहायला मिळेल. आकाश काळेला आपण पाहणार आहात. यावेळेस हा बॉल मिस टायमिंग राहिलाय. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. रन्स इथून मिळत आहेत. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 पळून पूर्ण करण्यात आला. तिहेरीचा प्रयत्न 3 देखील सक्सेसफुल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण पाहत आहोत. दोन्ही संघ आम्ही आपलं लक्ष वेधू. आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येणं गरजेचं राहील. अक्षयला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वरती. धाव फलकावरती धावा त्या 24. यावेळेस बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चालला बॉल. थर्ड मॅनला सिंगल इथून निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथे फेकी अचूक झाली आहे. कलेक्शन खराब झालं कारण स्ट्रायकर एंडकडे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. हे हेरलं होतं क्षेत्ररक्षकाने. नॉन स्ट्राईक एंडकडे फेकी केली परंतु ती स्क्वेअर झाली. त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने. सूरज मैदानाच्या आतमध्ये सूरज मत्रेला पाहतोय आपण. बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा त्या सध्या दगडीला 26. एक षटकार एक चौकार आलाय. अफवाद वगळता मोठी फटकेबाजी थांबलीय. यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स आला. ऑन साइडला खेळलाय. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावाना विमल्डन मध्ये त्या रीतीने ठोकला षटकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे 31 धावा धाव फलकावरती आहेत. 32 धावा धाव फलकावरती आहेत. 32 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. यावेळेचा बॉल आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मूव अनदर बिग हिट. सूरज सेट ऑन फायर. त्याने षटकार ठोकला. अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. 38 धावा धाव फलकावरती आहे. 3 षटकांच्या अंती. 38 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ महाराज 11 भोर या टीमला आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचा खेळ झालाय. धावा पहिल्या 2 षटकांमध्ये तितक्याशा आल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावांची लूट इथे केलेली पाहायला मिळाली आहे. धावा रोखाव्या लागतील. कोण रोखणारे बाद आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने खेळतोय. 3 षटकार 1 चौकार. अगदी चहूबाजूला झंझावाती खेळ करण्यासाठी तो दांडला जातो. बेदरकार फटकेबाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे धावांसाठी अगदी आपण पाहिलं ना तर तो भुकेलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. शुभमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम षटक. उजव्या यशीच्या बाहेरचा कमी गतीचा बॉल. इथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अक्षयने देखील विकेट सॅक्रिफाईस केली आहे. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. सूरज स्ट्रायकिंग वरती आलाय. ही जी बाब महत्वाची होती ना, सूरज स्ट्रायकिंग वरती येणं. डॉट बॉल आला तरी चालणार आहे संघाला कारण सूरज स्ट्रायकिंग वरती आलाय. त्याच्या बॅट वरती चांगले बॉल येत असताना पाहायला मिळाले. किंबहुना त्याला हा अगदी रबरचा बॉल जो आहे ना तो फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. परफेक्ट मिडल केल्यात त्याने. ऑन साइडला चांगले स्ट्रोक त्याने खेळल्यात. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती केवळ आपण पाहिला 38 धावा धावफलकावरती आहे. 38 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जर्सी नंबर 15 प्रवीण. यस, प्रवीण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू
यावेळेला ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली, क्षेत्ररक्षक दूर आहे, एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथे नशिबाने साथ दिली आहे जरूर. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. सूरज स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं जास्तीचं पसंत करेल, कारण संघाच्या हिताची ही बाब राहणार आहे ना की सूरज जास्तीत जास्त स्ट्राईक रेंजमध्ये राहणं. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय त्याचा बॅटिंगचा अंदाजच निराळा आहे. प्रत्येक बॉल चेंडूच्या मेरिटवरती स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेत. जास्तीचे स्ट्रोक खेळत असताना ऑन साइडला हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याने धावा गोळा केलेल्या पाहायला मिळाल्यात. 40 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या अजूनही आपण पाहिलं 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला लांबलचक चेंडू हवेमध्ये, जितका उंच तितका लांब जातोय चेंडू. इथे येतोय एक कडक षटकार. मैदानाच्या आतमध्ये झंझावाती खेळ करतो आहे. बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा सूरज आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. मी आलो, मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही, त्याच रीतीची बॅटिंग त्याची चालू आहे. यावेळेला पुन्हा एकदा जणू का हायलाइट्सच पाहतो आपण या मॅचची. लगातारचा दुसरा वॉड स्ट्रोक षटकार. या फलंदाजाला थांबवणं आता मात्र सोपी बाब राहिलेली नाहीये. 52 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा शतक कंप्लीट होत आहे महाराज 11 भोर टीमचं. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावांचा रती प्रसला जातोय, एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते असं जणू वाटू लागलंय, कारण सूरज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 18 आणि सूरज बॅटिंग करतोय 44 या धावसंख्येवरती. अक्षयजी कदम मला वाटू लागलं की चौथं अर्धशतक येत आहे. यावेळेस बॉल मिस टायमिंग राहिलाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आला. झेल इथे धरणीला दान दिला जातोय. अर्थात नवीन बॅटर अर्थात प्रवीणला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहू. 45 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. अर्धशतक सुनील शिंदेच्या बॅटमधून पहिलं आलं होतं. तदनंतर अर्धशतक आपण राजू कंकच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. संदीप बिरामणेने अर्धशतक ठोकलं. 3 अर्धशतक आलेत या स्पर्धेमध्ये. अद्याप हे दडपण आहे गोलंदाजीवरती, किंवा गोलंदाजावरती आलेलं हे दडपण पाहायला मिळत आहे. कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये आणखीन एक कीर्तिमान असा राहिला नाही की एका षटकामध्ये 40 धावा आल्यात. हा एक मोठा विक्रम पाहायला मिळालाय. यावेळेस रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. उसळी घेणारा बॉल पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल. आणखीन काही बॉलचा खेळ शेष राहणार आहे. 45 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करणारा सूरज सध्या स्ट्राईक रेंजवरती आलेला पाहायला मिळतोय. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का? 3 अर्धशतक अद्याप पाहायला मिळालेत. हे चौथं आहे की काही या स्पर्धेतलं. यावेळेला हेलिकॉप्टर होय, चौथ्या अर्धशतकाला गवसणी घालतोय की काय? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अफलातून आकर्षक अद्भुत अमानवीय झेल इथे टिपण्यात आला. फलंदाज बाद. नितीन वांगडेने एक अफलातून झेल टिपला बाउंड्री लाईन वरती आणि धक्का क्रमांक संघाला इथे 3रा लाभलाय. पंचावन्न धावा धावफलकावरती 56 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये. चला इथून पुढे आपण टॉस करणार आहोत आणि त्या टॉस पूर्वी आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून निखिल जाधव यांचा करणार आहोत. निखिल जाधव यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि तो विशेष सन्मान याच्यासाठी आहे की रबर बॉल सीझन सुरू आहे आणि या संपूर्ण रबर बॉल हंगामामध्ये त्यांनी शतक ठोकलं. मान्सून सुपर सिरीज या स्पर्धेमध्ये शतकवीर म्हणून या ठिकाणी एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. मी विनंती करतो श्री सकाराम शेठ कदम गोगवे, त्याचबरोबर आमची जी संपूर्ण गोगवे गावचे सर्व युवा कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो आपण इकडे पुढे या. नयन सकपाळ आपल्यालाही विनंती आहे आपणही या इकडे प्लीज. गोगवे गावचे जेवढे सर्व आमचे युवा कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या.
मित्रांनो एक सन्मान करत आहोत आपण क्रिकेटचा आणि KSK चा कोहिनूर हिरा म्हणून खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू अर्थातच निखिल जाधव यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आपण। सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या द्या। निखिल जाधव कोहिनूर ऑफ KSK नरे पार्कची स्पर्धा आपण पाहिली असेल, ती स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, विक्रोळीची स्पर्धा आपण कोलगेटची पाहिले तिथे मॅन ऑफ द सिरीज, मान्सून सुपर सिरीज मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब निखिल जाधवला आणि शतक ठोकलं, त्या कारणाने निखिलचा एक विशेष सन्मान करतोय। निखिल जबरदस्त बॅटिंग तू करतोय सध्याच्या घडीला आणि जे शतक ठोकलंस ना ते ज्या वेळेस तू शतक ठोकलंस सर्वांना आम्हाला एवढा आनंद झाला आणि या संपूर्ण सीझन मध्ये अप्रतिम बॅटिंग करतोयस। काय म्हणशील तुझ्या या खेळाविषयी? परफॉर्मन्स तर चांगला होता, असंच होत राहू दे माझी देवाकडे अपेक्षा आहे आणि खूप धन्यवाद तुमचा की माझा एवढा सत्कार केला त्याबद्दल। बॅटिंग करत असताना सर्व प्रेक्षक त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, तू ज्या वेळेस बॅटिंग करतोस ऑफ साईडचे जे फटके खेळतोस ते फटके खेळत असताना ना प्रत्येक जण तुझ्या प्रेमात पडतो आणि ती बॅटिंग जी ऑफ साईडचे म्हणजे ओव्हर द पॉइंट मारतोस, कव्हरला जे फटके मारतोस ते फटके आम्हाला खूप आवडतात। काय म्हणशील त्या बॅटिंग विषयी किंवा त्या स्ट्रोक विषयी? काही नाही, प्रॅक्टिस करतो थोडा चांगली आणि ते प्रॅक्टिसमुळे माझे ते कव्हर्स आणि पॉईंट चांगले झाले स्ट्रोक। स्पर्धा तुला कशी वाटते? इथे आल्यानंतर कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? स्पर्धेबद्दल तुझे दोन शब्द। खूप चांगली स्पर्धा आहे, सकाळी लवकर चालू आहे त्यामुळे 4-4 ओव्हरच्या मॅच खूप बरं वाटतं 4-4 ओव्हरच्या मॅच। थँक्यू सो मच मित्रांनो। निखिल जाधव याच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या। अप्रतिम बॅटिंग करतोय रबर बॉल क्रिकेट सीझन मध्ये आणि त्याचा विशेष सन्मान गोगवे गावच्या माध्यमातून केला जातोय। वेल बॅटिंग निखिल जाधव। त्याचबरोबर आणखी दोन सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती। तेजसबाई इंगळे ठाणा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तेजसबाई इंगळे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय आपण। त्याचबरोबर विलास संगपाळ विंगळे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय। दोन्ही कॅप्टनना आम्ही विनंती करतोय टॉस साठी आपली। चला आपण काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि लगेचच मॅचकडे वळणार आहोत आणि त्या अगोदर मात्र आपण टॉस करून घेणार आहोत कारण या पोल मधली शेवटची मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत। तर आपण टॉस करणार आहोत। मी आदरणीय आमचे मोहनदादा मोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत। तत्पूर्वी आपण दोन्ही कॅप्टनचं या ठिकाणी एक विशेष सन्मान या ठिकाणी घेणार आहोत। राजेश देसाई आपल्याला विनंती आहे, प्रथमतः आरजू 11 महाबळेश्वर तालुका अक्षय आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। अक्षयला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय जे आरजू 11 महाबळेश्वर या टीमचे कॅप्टन आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय। तदनंतर श्री शंकरदादा स्पोर्ट्स 32 शिराळा अमर मराठे यांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत। राजेश देसाई यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत। महत्वाचा टॉस आहे दोन्ही टीमची टीम मध्ये आणि कॅप्टन आमच्यावर जोडले गेलेत। यस 32 शिराळा तालुक्याकडून कॉल दिला जाईल। टेल इज अ कॉल आणि हेड आहे आरजू 11 महाबळेश्वर या संघाने टॉस जिंकलाय। निर्णय काय? क्षेत्ररक्षण घेण्यात येईल। क्षेत्ररक्षण तालुका हाफ मध्ये खेळताना अक्षय कसं वाटतंय? तू 2 गाव 1 मध्ये खेळलायस परंतु 2 गाव 1 मध्ये सुद्धा कॅप्टन होतास, आरजू 11 चा सुद्धा कॅप्टन आहेस, पण तालुका हाफ मध्ये खेळताना कसं वाटतंय? छान वाटतंय आणि 2 गाव 1 ची टुर्नामेंट झाली, आम्ही दुपारी हारलो आणि ही स्पर्धा खूप चांगली आहे कारण की ना 2 KSK म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्ये 2 KSK असतात आणि 2 KSK घेऊन एकत्र खेळतो त्यामुळे जरासा आनंद होतोय। अमर मराठे यांच्याकडे जाईल। अमर बॅटिंग करायचे मागील स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळलात परंतु ही स्पर्धा तालुका हाफ आहे, कशा पद्धतीने काय रणनीती असेल? रणनीती अशी काही नाही,
स्कोर जेवढा जास्त होईल तेवढा करायचा बघेल. मयूर आहे, अमर आहे, बाकी सर्व टीम मेंबर्स आहे. राहिला विषय पावसाळी क्रिकेट आहे, कधी काही होईल काही सांगू शकत नाही. आणि बॅटिंग आले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही आमचा बेस्ट देऊ. थँक्यू सो मच. हे होते अमर मराठे आणि अक्षय मोरे. टॉस झालाय आणि टीम आरजू 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि जयजी भोसले सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. 6 धावा धावफलकावरती आहेत. जिथे 56 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय. आणखीन एक धाव जी मात्र येत असताना पाहायला मिळते. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आघाडीची जोडी अमर आणि त्याच्या साथीला नितीनला आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय, डीप मध्ये बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल निश्चित मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 56चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 9 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. अचूक टप्पा भेदकता गोलंदाजीतली पाहायला मिळाली. थोड्याच वेळापूर्वी निखिल जाधवचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. खरं तर ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली होती प्रत्येकाचं एक स्टेटस राहिलं होतं, कारण त्याचं ते शतक प्रत्येकालाच आवडलं. त्याची बॅटिंग, त्याची ती अदा आणि या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला खेळ त्याने केलाय. अपेक्षा करूया तालुकाने या स्पर्धेमध्ये देखील त्याने चांगला खेळ करावा, कारण प्रत्येकाला निखिलची बॅटिंगच पाहिजे. मयूर मोरेने आवर्जून उल्लेख केला की 2 KSK. मला तर वाटतं ना संतोजी देसाई साहेब 2 KSK नाही, हा तालुका आहे, अर्थात तालुक्यासाठी खेळायचं आहे. आज असोसिएशन तुमची बाजूला, आज एकत्रितपणे तालुक्यासाठी तुम्हाला खेळायचं. आणि निखिल जाधवचं विशेष करून त्यासाठी कौतुक करूया की तो या तालुक्यासाठी आला. आज आकाश काळेला आपण पाहणार आहात. मृत्युंजय पुणे या टीम मधून खेळणारा आकाश, तो देखील तालुक्यासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रताप सकाळने चांगली बॅटिंग केली होती. आज सकाळपासून त्याचाही खेळ चांगला राहिला. त्यालाही आपण कदाचित पाहू तालुका निहाय स्पर्धेमध्ये. धावफलकावरती धावा त्या केवळ 9. पहिल्या षटक गोलंदाजांच्या नावे राहिलं. 56चा चालू असणारा पाठलाग, 47ची अजूनही आवश्यकता आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे शेष आहेत ते 18 बॉल आणि 47ची गरज. चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होऊ नये याच्याकडे लक्ष वेधूयात. थोडीशी घाई व्हायला हवी. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. आवर्जून संतोजी देसाई सर असतील, मग त्याच वेळेला सकारामजी कदम सर असतील, यांचं विशेष कौतुक यासाठी मी करेन ना, कारण या स्पर्धेमध्ये केवळ जिथे आपण पाहिलं ना तर सातारा जिल्हाच खेळत नाहीये. पुणे जिल्ह्यातील भोर तालुका खेळतोय, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा खेळतोय, महाबळेश्वर खेळतोय, मग त्याच वेळेला सातारा, वाई, जावळी, कराड या तालुक्यांनाही आपण एकत्रितपणे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आणलंय. ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एका स्पर्धेमध्ये एकवटण्याचं कार्य करण्यात येत आहे. आणि महाबळेश्वर तालुक्यामधील 2 गाव 1 संघ ही संकल्पना देखील फार महत्वाची राहिली. सिंगल येत असताना पाहायला मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात येईल का? केवळ एक सिंगल. एकेरी धाव येत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळते एक ब्लाइंड स्ट्रोक राहिला होता अमरच्या बॅटमधून. सिंगलच्या मदतीने 10 बनल्यात. अजूनही 46ची आवश्यकता आहे. 17 बॉलचा खेळ शेष. या स्पर्धेने खऱ्या अर्थानं आपली मापदंड याच गोष्टीसाठी ओलांडलेले पाहायला मिळालेत, कारण वाई तालुक्याचा संघ सध्याच्या घडीला सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल ऑन साइडला, दॅट इज अ ट्रेडमार्क स्ट्रोक. षटकार, लांब लचक फटका इथे घेतलेला पाहायला मिळाला. वाई तालुक्याचा संघ खेळतोय. वाई तालुक्याचा संघ खेळत असताना सतीश सनसने आवर्जून सांगितलं की माझ्या तालुक्यातीलही काही खेळाडू आज इथे दाखल झालेत, कारण ही स्पर्धा प्रत्येकालाच खेळायची आहे. काही गावाहून, काही पुण्याहून, काही मुंबईहून हे खेळाडू इथे दाखल झालेत. काही महाबळेश्वर मधून, काही 32 शिराळामधून, काही वाई, काही कराड, जावळी या ठिकाणाहून प्रत्येक जण इथे दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. कारण क्रिकेट वेडे आपण आहोत. क्रिकेटच्या एक नामचीन आणि नामवंत अशा स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. जो शरीर भेदक राहिला लेग बाईटच्या स्वरूपामधून 1 धाव येते. धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. आवश्यकता ज्या मोठ्या फटक्यांची होती त्याची सुरुवात करून दिली आहे नितीनने. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण वेगवान पाहायला मिळतो आहे.
गोलंदाजी करत असताना अजितच्या गोलंदाजीची खासियत ही राहिली ना की त्याचे बॉल जास्तीचे उसळी घेणारे पाहायला मिळालेले नाही आहेत. चेंडू खाली राहिलं. वेग, टप्पा, दिशा, ॲक्युरेसी अगदी चांगल्या रीतीने तो गोलंदाजी करतोय. पोषक वातावरण आहे गोलंदाजांसाठी आणि त्याचा फायदा इथे घेतलाय. यावेळेचा बॉल देखील बाहेर निघाला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. इथून तिथे फ्री किक झाली जरूर, परंतु त्याचा फायदा उचलला. बाईकच्या स्वरूपामधून धाव येते. एखेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना अजित यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न अगदी डबल माइंडेड स्ट्रोक राहिला होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सोहमला वेगाने चेंडूवरती येतोय. धावा रोखण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. अद्याप एक षटकार आणि एक चौकार आलाय. निर्धाव चेंडू सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. 20 धावा धावफलकावरती एकंदरीत ज्या मात्र पाहायला मिळतात. 56चा पाठलाग करायचा. 20 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात विजयासाठी अजूनही 36ची गरज. येणारे चेंडू राहिले ते 12 मध्ये 36ची आवश्यकता. 12 बॉल 36ची गरज राहिली या सामन्यामध्ये. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतो आहोत. स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये KSK प्रतिष्ठानचे 8 संघ 2 गाव 1 संघाच्या संकल्पनेच्या आधारावरती पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र तालुक्याने 8 संघांना संधी देण्यात आली आहे. VCC11 गोगवे महाबळेश्वरचं हे आयोजन आपण पाहत आहोत. प्रसिद्ध असा भूमिपुत्र क्रीडानगरीवरती रंगणारा हा थरार पाहायला मिळतो आहे. खरं तर या मैदानावरती स्पर्धा घेण्यासाठी प्रत्येकाला वाट पाहावी लागते. मग टेनिसच्या स्पर्धा असू द्या सातत्याने ह्याच मैदानावरती कव्हर करण्यात येतात. त्या बाबतीत कौतुक आवर्जून करायला हवं. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रेम सर आणि त्यांच्या साथीला कल्याण घोरपडे सर यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल आघाडीला येत असताना ज्याने अक्षरशः धुमाकूळ माजवला होता बॅटिंग करत असताना तो सूरज गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक जेन्युइन बॅटिंग ऑलराऊंडर आहे तो. यावेळेचा बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न. कर्णधाराच्या बॅटमधून तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. इथे मात्र घडतंय तरी काय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे. चला या कोणताही खेळाडू आउट नसेल कारण प्ले मध्ये बॉल नव्हता. बॉल स्टॉप झालाय. अगदी प्ले मध्ये असताना तुम्ही रन्स कंप्लीट करू शकता ही बाब निदर्शनास आणली आहे पंचांनी. आणि अर्थात याचंच कारण की काय हा डॉट बॉल येतोय. क्रिकेटमध्ये फार गोष्टी महत्वाच्या राहतात. तुमचा बॉल प्ले मध्ये असेल तरच तुम्हाला धावा मिळतात. यावेळेला देखील खाली राहिला होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय जरूर. कर्णधार सध्याच्या घडीला अडचणींना सामोरं जात असताना आपण अमरला पाहतो आहोत. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 धावा गोलंदाजी करत असताना ज्या दिल्या होत्या बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहिला तर तो 7 वरती नॉट आउट खेळतोय. एकंदरीत त्याने 8 बॉल फेस केले. 7 वरती तो नॉट आउट आहे. त्याच्या रिपिटेशनला आणि त्याच्या नावाला शोभा देणारा खेळ अद्याप झालेला नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्याच्या. हा येतोय नितीनच्या बॅटमधून चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. चौकार आला ऑन साइडला. मोठा गॅप होता. पोकळी शोधली आणि गॅप मध्ये गाळलेल्या जागा भराव्या या रीतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला नितीनच्या बॅटमधून. अशा रीतीची बॅटिंग करावी लागणार आहे. 56चा पाठलाग करायचा. लक्ष साधं आणि सोपं नाही आहे. या अगदी आपण पाहिला ना तर निसरड्या अशा बाटेवरती तुम्हाला रन्स गोळा करावा लागतील. कष्ट उपसाव्या लागतील आणि ते उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायलाच हवी. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. प्रयत्न शर्तीचे राहिले आहेत. आपण म्हणतो ना कष्ट केलं नाही तर आयुष्य नष्ट होतं. इथे कष्ट केले त्या खेळाडूने. अगदी आपण एकनिष्ठ राहा. सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारामध्ये सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. एकनिष्ठ तुम्ही क्रिकेटच्या बाबतीत राहायला हवं. कष्ट करावे लागतील. यावेळेचा बॉल अगदी आपण पाहिला तर डाव्या यष्टीवरती पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. अतिरिक्त धाव 28 धावा धावफलकावरती आहेत.
56चा पाठलाग करत असताना 28 धावा, 28ची अजूनही गरज आहे. 8 बॉलचा खेळ शेष, 8 चेंडू आणि 28ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा अगदी वेगवान आहे आउटफील्ड. रन्स मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. 60 चेंडू आणि 24ची गरज आहे. जेवढा हलक्यात तुम्ही प्रतिस्पर्ध्याला घेताय ना, अगदी या गोष्टी अडचणींमध्ये घेऊन जातील यात ती मात्र शंका नाही आहे. कारण हे जे 2 चौकार आल्यात मॅच मध्ये पुनरागमन झालंय. 7 बॉल 24ची आवश्यकता राहिली आहे. 60 चेंडू आणि 24ची गरज. 60 चेंडू आणि 24 धावा. या बॉलवरती यदा कदाचित मोठा स्ट्रोक आला नितीनच्या बॅटमधून तर सामन्यामध्ये कलाटणी येईल. त्यासाठी तो मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये नितीन पाहायला मिळेल. उसळी घेणारा बॉल ब्लाइंड स्ट्रोक राहिला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डोळे बंद केले होते फलंदाजाने. 6 बॉल 24ची गरज. 6 चेंडू आणि 24ची आवश्यकता. सहा बॉल आणि 24ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. चला घाई करा. येणारे 6 चेंडू आणि 24ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. चला नेक्स्ट मॅच टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो अर्थातच RJ11 महाबळेश्वर या टीमने आणि श्री शंकर दादा स्पोर्ट्स 32 शिराळा या टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आला. आपण देखील तयार राहा. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. 6 बॉल 24ची गरज. 6 चेंडू आणि 24ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल. राजू दिघेला आपण पाहत आहोत ॲज अ टीम कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज ही मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे राजू दिघे. 6 बॉल 24ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये आपण पाहतोय. खर तर मॅच दूर झाली आहे. टीमचे कॅप्टन 2 कर्णधार एकामेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे या सामन्यामध्ये अमर स्ट्रायकिंगवरती यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत अवांतर चेंडूने या षटकाची सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. ते बीचची गरज आहे. अगदी एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना 2 जिवलग मित्र, अगदी 2 सखे आता मात्र एकामेकाचे वैरीज बनतील. येणारे बॉल आहेत ते 6. ते बीचची गरज. लोअर फुल टोस. अमरच्या बॅटमधून सामना अजून संपलेला नाही आहे. कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. इथे टोकलाय तो षटकार. ही स्टेटमेंट आहे, ही कमिटमेंट आहे या बॅटरची. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने ठोकलेला हा षटकार सामना जिवंत केलाय. 17ची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ शेष. अगदी दिवस रात्र एकामेकाच्या सोबतीने जगणारे हे 2 खेळाडू आता एकामेकाचे वैरी बनलेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? धावा मिळतात त्या 2. चेंडू आता मात्र शेष राहिले ते 4. 23 बनवायच्या होत्या. 4 चेंडू आणि 15ची गरज. 4 चेंडू आणि 15 धावा. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळच असा आहे. सुरेश तुझ्या काळजीपोटी तुझे चाहता वर्ग मैदानावरती आलाय. त्यांना कृपया तू मेसेज दे या पण बाहेर. येणारे चेंडू शेष राहिले ते 4. 4 बॉल आणि 15ची गरज.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल बॅटची आतली कडा चायनीज कट रुबी कट घेत असताना पाहायला मिळतो आहे. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळेल. अगदी सध्याच्या घडीला एक नाव चर्चेचा विषय नियमित राहिलं मग स्पर्धा असू द्यात मॅनेजमेंटमध्ये जणू काय मॅनेजमेंटच त्यांनी केलं असं ज्यांच्याकडे आम्ही आवर्जून म्हणतो. आदरणीय संतोजी देसाई साहेब यांच्या सौभाग्यवती स्वतः उपस्थित होत आहेत. सौभाग्यवती संगीताताई संतोष देसाई यांना आपण पाहत आहोत आणि सौभाग्यवती प्रीती लक्ष्मण देसाई यांचं देखील आगमन झालं. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. खोलातला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर एखादी स्पर्धा मोठी करण्यासाठी एखादा चांगला निवेदक लागतो, समालोचक लागतो आणि मॅनेजमेंटचे अनेक मोठे धडे ज्यांनी घेतलेत ना असे संतोजी देसाई सर यांच्या सौभाग्यवती आज या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा त्या सध्याच्या घडीला 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संतोजी देसाई साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवतीने आणखीन एक चांगला खेळाडू दिलाय. या टेनिस क्रिकेटला प्रेम उभवता सितार आहे. चांगलं क्रिकेट लेदर बॉल मध्ये देखील तो खेळतो आहे. यावेळेस बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक चिणीवरती येतोय तिथे आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवण्यात आला. 56चा बाटला करायचा होता सामन्यामध्ये. आता जिथे एक बॉल 12ची गरज राहिली आहे. एक चेंडू आणि 12ची आवश्यकता. एक चेंडू आणि 12ची गरज सामन्यामध्ये. आता मात्र धावा नाही तो दुआ की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल. एक चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज टीम कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती. खोलातला चेंडू इथे पाहायला मिळाला जिथे धाव मिळणार नाही. या सामना इथे जिंकत असताना आपण पाहतो आहोत. अर्थात महाराज 11 भोर टीमने हा सामना